नमस्कार मंडळी. आज आपण पितृपक्षात केले जाणारे उडदाच्या डाळीचे वडे करणार आहोत. पारंपरिक पद्धत आहे, वडे हे केलेच जातात. पण ते कसे करायचे, आपण प्रत्येक वेळेस काय करतो, अगदी नवीन पद्धतीचा वडा करतोय. तर अगदी पारंपरिक पद्धतीचे आणि पितृपक्षात केले जाणारे वडे जर करायचे असतील तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, एक बाऊल घेतला आहे. त्या बाऊलमध्ये आपल्याला उडदाची डाळ घ्यायची, म्हणजे बिना सालाची उडदाची डाळ जी असते ती घ्यायची आहे. तर इथे बिना सालाची घेतलेली आहे. तर आपल्याला 4 ते 5 पाण्याने, जोपर्यंत त्याची धूळ जाणार नाही तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर इथे व्यवस्थित आपली डाळ धुवून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला आता काय करायचं, भिजत घालण्यासाठी भरपूर असं पाणी घालायचं. म्हणजे वरती येईपर्यंत पाणी टाकलं की आपली डाळ चांगली 3 ते 4 तासात चांगली भिजून जाते. तुम्हाला जर सकाळी सकाळी पितृपक्षाचं जेवणाचा कार्यक्रम असेल तर रात्री भिजत घालायची, नाहीतर सकाळी 4ला उठून जरी पाण्यात घातली तरी चालेल. आणि दुपारी जर 1 वाजता असेल तर सकाळी उठल्यानंतर घातली तरी चालेल. तर 10-11पर्यंत डाळ भिजून जाते. तर डाळ भिजल्यानंतर आपण काय केलं आहे, एक चाळणी घेतली आणि पूर्ण पाणी आपल्याला डाळीतलं काढून टाकायचं आहे. तर इथे पूर्ण पाणी काढून टाकल्यानंतर वरची डाळ जी आहे ती आता आपल्याला बाजूला ठेवायची. तोपर्यंत काय करायचं, एक मोठं भांडं घेतलं मी मिक्सरचं. तुमचं मोठ्या भांड्यात जर सारं निघत नसेल तर छोट्या भांड्यात घेतलं तरी चालेल. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 चमचा जिरं घेतलं आहे, 15 ते 20 लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसण पाकळ्या आपण यासाठी घेतल्या कारण वड्याला जो खमंगपणा येतो ना, आणि पितृपक्षात जो खमंगपणा असतो वड्याला, म्हणजे अगदी वेगळेच लागतात ते वडे. तर त्यासाठी थोड्याशा लसण पाकळ्या जास्त घालायच्या आहेत. कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा घातल्यात. जाडसर असं वाटण करून घेतलं आहे. वाटण करून झालं की त्यात आपण पाणी झारून जी डाळ ठेवलेली होती, पूर्ण पाणी काढून घेतलं आहे, ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. तर आपल्याला जास्त बारीक नाही आणि जास्त जाडसर नाही, मीडियम आकाराची आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे थोडीशी जाडसरच्या कमी, म्हणजे अख्खी डाळ त्यामध्ये दिसली थोडीशी तरी चालेल. खालचा भाग आपल्या आधी चिकन झालेला आहे, म्हणजे बारीक होऊन झालेली आहे. तर थोडीशी आपली जारड भरड काढून घेतली की आपल्या वड्यासाठी आपली डाळ तयार आहे. तर काय करायचं, तेच बाऊल घ्यायचं आहे. त्या बाऊलमध्ये आपल्याला पूर्ण डाळ काढून घ्यायची, म्हणजे वाटण आणि आपण डाळ जी घातलेली आहे ती पूर्ण काढून घ्यायची आहे. तर इथे काढून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त झालेली आहे डाळ. तर आता काय करायचं, आपण लसण, जिरे आणि कोथिंबीरीच्या काड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये घातलेले आहेत. ते वाटण घालून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घातला आहे मी. 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे लाल मिरच पावडर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट इथे घालू शकता. तुम्हाला थोडंसं फिक्कं हवं असेल, म्हणजे कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी तिखटसुद्धा घालू शकता. तर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, कोथिंबीर घातला आहे. भरपूर कोथिंबीर असेल तर अजूनसुद्धा घातला तरी चालेल. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला जास्त पीठ घालायचं नाही यामध्ये, आणि बेसन पीठसुद्धा घालायचं नाही आहे. तर आपलं व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, आणि बिना पाणी घालता मळायचं आहे. तर आपण गव्हाचं पीठसुद्धा 1 वाटीच घातलं आहे. त्यामुळे काय होतं, डाळीला जे पाणी सुटते त्यामुळे व्यवस्थित आपलं पीठ आणि मिक्सचर व्यवस्थित एकजीव होऊन जाईल, म्हणजे पाण्याची गरज पडणार नाही. तर इथे व्यवस्थित आपला पिठाचा गोळा मळून घेतला आहे, म्हणजे वड्याच्या पिठाचा जो गोळा आहे आपण तयार करून घेतलेला आहे. तर आपला पिठाचा गोळा म्हणजे वड्याचा जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे. तर काय करायचं, त्यावरती झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून दिल्यानंतर उघडायचं आहे आपल्याला. आणि नंतर काय करायचं, वडे करण्यासाठी थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आहे. पाण्याचा हात घेतला की आपल्याला दोन्ही हाताला आणि छोटे छोटे, आपण लिंबू जेवढं असतं ना तेवढ्या आकाराचे बॉल घ्यायचे आहे, लिंबा एवढे. आणि काय करायचं, गोल गोल करून घेतलं की जागीत थापटून घ्यायचं थोडंसं, म्हणजे प्रेस करून घ्यायचं आहे. आणि कडेला आहे ना एकसारखं सारखं करून घ्यायचं आहे. आणि बरोबर मध्यभागी छिद्र करून घ्यायचं, म्हणजे गोलाकार करून घ्यायचं आहे. तर वडे करताना पितृपक्षातील जे वडे आहेत तर अशाच पद्धतीने केल्या जातात. मध्यभागी त्याला छिद्र असतंच. तर इथे व्यवस्थित आपण करून घेतल्यानंतर, म्हणजे गोलाकार करून घेतला आहे आणि अगदी गोल गोल करून झालेले आहे. तर काय करायचा, गोळा घ्यायचा लिंबा इतका आणि चापट करून आपल्याला वडे करून घेता येईल. तर असा वडा आपण परत करून घेतो आहे, तुम्हाला मी परतसुद्धा दाखवते. तशाच पद्धतीने आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले वडे पूर्ण तयार करून झाले एका प्लेटीमध्ये. तर आपण इथे करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आणि कढई मी अगोदरच तेल तापायला ठेवलेली होती. तर आपली कढईमधलं तेल तापलं आहे की नाही, आपण थोडासा काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं वड्याचं पीठ जे आहे ते टाकून बघायचं आहे. तर व्यवस्थित आपलं जास्त तेलही तापू द्यायचं नाही आणि कमीही तापू द्यायचं नाही, व्यवस्थित मीडियम आचेवर आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे. तर आपले तळण्यासारखं तेल तापून झालं, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक एक करून वडा सोडायचा आहे, म्हणजे व्यवस्थित तळल्या जाईल. तर जितके तेलामध्ये बसतील तितकेच वडे टाकायचे आहेत. तर व्यवस्थित आपले 5 वडे टाकून झाले. तर व्यवस्थित आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. गॅस कमी करायचा आहे आता, आणि आपल्याला एकसारखे तळून घ्यायचे. आणि तुम्हाला पतले हवे असतील तर थोडेसे पतले अजून जरी केले तरी चालतील. तुम्हाला ज्या क्वांटिटी म्हणजे जाड हवा असेल तर जाड करा, पातळ हवा असेल तर पातळ करा.
तरी व्यवस्थित आपले वरतून ब्राऊन होतात, आतमध्ये नरम राहतात असे वडे होतात आपले. तरी ते चांगले ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेतलेत. त्याचा रंगसुद्धा मस्त आलेला आहे आणि खरपूससुद्धा झालेले आहे. तर दुसरेसुद्धा आपण वडे काय करतो, त्याच कढईमध्ये आपल्याला टाकून तळून घ्यायचे आहेत. तशाच प्रकारे म्हणजे उलटपालट करून आपल्याला एकसारखे दोन्ही बाजूने तळून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित तळल्या जातील ते. तर हे सुद्धा चांगले ब्राऊन झाले. ब्राऊन झाल्यानंतर आपण तेलासुद्धा काढून घेतोय. काढून घेतल्यानंतर मस्त प्लेटीमध्ये घ्यायचे आहेत. तर आपले पितृपक्षातले जे वडे आहेत अगदी परफेक्ट झालेले आहेत. करायला ही रेसिपी खूप सोपी आहे, खूप काही साहित्यही लागत नाही आणि घरच्याच साहित्यात तुमचे वडे होतील आणि तुम्हाला स्वयंपाकसुद्धा अगदी परफेक्ट जमेल. अशा पद्धतीने आपण इथे वडे केलेले आहेत. तर अगदी वरतून कुरकुरीत आणि खमंग वडे खायलाही मस्त लागतील. ट्राय करून बघा. जर तुम्हाला ही वड्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.